फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिकची धामधूम सुरू आहे। एकेकाळी क्रिकेटसाठी घर सोडणाऱ्या औरंगाबादच्या युवकानं याच फ्रान्समध्ये अनुभवावर आधारलेल्या शिक्षण पद्धतीचा प्रयोग यशस्वी केलाय। महाराष्ट्राच्या प्रसाद देशपांडे यांच्या या अनोख्या शिक्षण पद्धतीचे जगभरामध्ये कौतुक होत आहे। प्रसाद देशपांडे यांच्या याच मिशन एज्युकेशन बाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे संदीप चव्हाण यांनी। माझ्यासोबत आहेत प्रसाद देशपांडे। प्रसादजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे। जी मी तुमची ओळख करून दिलेली आहे, क्रिकेटचा खेळाडू व्हायचं होतं पण इथे फ्रान्समध्ये आलात आणि शिक्षण सम्राट झालात। कसा हा प्रवास घडला, शिक्षणाकडे कसं वळलात? शिक्षणाचा सर्वात पहिले प्रोजेक्ट केला होता युरोपियन काउन्सिलसाठी। जेव्हा माझे मेन जे टार्गेट ऑडियन्स होते ते स्टुडंट्स नव्हते। ते बराच काळ 2004 बसून ते 2008 पर्यंत जे शिक्षण द्यायचो ते कंपनीजला द्यायचो की तुमचं प्रोडक्ट डेव्हलपमेंट कसं करायचं, कसे टायअप्स करायचे, काय ॲग्रीमेंट आहेत। कारण नंबर एक जे आपल्या इंडियन कंपनीज किंवा कॉर्पोरेटचं जे प्रॉब्लेम येतो, जो अजूनही आहे, की त्यांना वाटतं की फ्रान्स किंवा जे युरोप आहे ते सिमिलर टू इंग्लिश सिस्टम आहे आणि ते सर्वात मोठा तो ट्रॅप आहे, फसतात तिकडेच जाऊन। आणि अजूनही जे आमचे क्लायंट्स आहेत ते अजून हे नाही झाले, म्हणजे दुसरीकडे डायव्हर्ट नाही झालेले आहेत। कारण त्यांना माहिती आहे की फ्रान्स किंवा इंडियामध्ये जे सेटअप करायचं आहे 100% सक्सेसनी, ते आमच्या थ्रू भरपूर प्रमाणात झालेलं आहे। आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण नेमकं कशा प्रकारचं शिक्षण देता? म्हणजे आज एबीपी माझाच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतो, तर महाराष्ट्रातल्या तरुणांना समजा फ्रान्समध्ये यायचं असेल, या शिक्षण पद्धतीचा अवलंब करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? नंबर एक, कोणतीही पण तुम्हाला युरोपियन कंट्रीमध्ये यायचं असेल, मग ती फ्रान्स असो, इटाली असो, स्पेन असो, हे समजून घ्यायचं की हे युरोप जे आहे ते भारत आहे। जर आता तुम्ही एक साधं सर्वसामान्य उदाहरण घ्या की मुंबईचा माणूस किंवा महाराष्ट्रीयन माणूस त्याला बिहारमध्ये जायचं आहे आणि तो म्हणेल की आता मी फक्त मराठीच बोलणार, तर शक्य नाही। किंवा बिहारचा माणूस किंवा आता आपल्याकडे पण तुम्ही औरंगाबादमध्ये किंवा पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये बघा की जेवढे पण जुने जे बाहेरून आलेले आहेत, यूपी, दिल्ली, काश्मीर, ते सगळे चक्क मराठी बोलतात। म्हणजे काय की त्यांनी एक इंटिग्रेशन लेवल डेव्हलप केलेलं आहे। तर नंबर वन, कोणत्या पण एज्युकेशन सिस्टममध्ये जाण्याच्या आधी तुम्हाला युरोपमध्ये कोणची कंट्री जी सिलेक्ट करणार, उदाहरणार्थ फ्रान्स, तर तुम्हाला फ्रान्स भाषा पक्की यायला पाहिजे, त्याच्यानंतरच पुढचं स्टेप आहे। तुम्ही महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? जगभरात, म्हणजे फ्रान्सच नाही तर जगभरात जर कुठेही शिक्षण संस्थेमध्ये समजा प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? नंबर वन तर भाषा आणि इंटिग्रेशन, हे नसेल तर इकडे येऊन काही फायदा नाही आहे। प्रसादजी, तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद। मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।